आपला पूर्ण कंटिन्यू करून घेऊ आपण. राज्यघटनेच्या संदर्भात मी तुम्हाला काल जाताना सांगितलं होतं. राज्यघटना, भारताचं जी राज्यघटना असेल त्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी कशाची स्थापना करण्यात आली? संविधान सभा. कशाची बाळानो? पटपट. आता आपण एकदम पुढे जाऊ. संविधान सभा. बडबड नाही करायची, सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं बाळानो प्लीज. काही नवीन मुलं परत जॉईन झाले, पटपट आपण तिथपर्यंत येऊ. संविधान सभेची स्थापना कधी झाली बाळानो? मी सांगितली तारीख. संविधान सभेची स्थापना 14 नोव्हेंबर 1946 ला. भारताच्या संविधान सभेच्या संदर्भात पहिल्यांदा मागणी संविधान सभेचं नाव न घेता कोणी केली होती? महात्मा गांधीजीने. 1922 ला त्यांनी त्या स्वरूपाचं स्टेटमेंट दिलं होतं. परंतु तुम्हाला म्हटलं संविधान सभेची मागणी करणारे पहिले भारतीय कोण रे बाळानो? पहिले भारतीय म्हटले कोण येणार? एम एन रॉय. म्हणजेच कोण आहे? एम एन रॉय म्हणजेच कोण आहे? मानवेंद्रनाथ रॉय असं लक्षात ठेवा. बंगालमधलं आणि कम्युनिस्ट विचारांचं खूप मोठं नाव असणार एम एन रॉय यांनी. त्यानंतर 1934 लाच त्या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचं पाटणा या ठिकाणी कार्यकारिणी बसली होती. त्याच्यामध्ये सुद्धा राष्ट्रीय काँग्रेसनं डिमांड केली होती. नंतर आपण पाहिलं 1942 असेल, 40 पहिल्यांदा 40 ला असेल, नंतर 42 ला असेल. ऑगस्ट ऑफर आली. नंतरच्या काळामध्ये दुसरं महायुद्ध सुरू होतं. नंतर इंग्रजांमध्ये पण काय झालं? इंग्लंडमध्ये सत्ता परिवर्तन झालं. 1945 ला त्या ठिकाणी हुजूर पक्षाचं सरकार गिळलं. आणि कोणाचं सरकार आलं? तर त्या ठिकाणी मजूर पक्षाचं. मजूर पक्षाचे नेते कोण होते? ॲटली आणि ॲटली. त्यावेळेस तुम्हाला लक्षात सांगितलं होतं मी का पंतप्रधान भारताचे पहिले होणारे कोण बाळानो? पंडित जवाहरलाल नेहरू यांचे चांगले मित्र होते. त्यांनी त्यावेळेस शब्द पण दिला होता, ज्यावेळेस कधी आमचं मजूर पक्षाचं सरकार येईल त्यावेळेस आम्ही 100% भारताला काय देऊ? स्वातंत्र्य देऊ. आणि अशाच प्रकारे 15 ऑगस्ट 1945 ला दुसरं महायुद्ध थांबलं. कधी थांबलं? 15 ऑगस्ट 1945 ला दुसरं महायुद्ध थांबलं. आणि त्याच्यानंतर जागतिक स्तरावरती इंग्लंडला वाटत होतं ना आपण खूप मोठी महासत्ता आहे, तर इंग्लंडचं अस्तित्व कमी कमी व्हायला लागलं आणि अमेरिकेचं अस्तित्व ऑलरेडीच वाढलं होतं आणि आणखीन वाढायला लागलं. इथून पुढं अमेरिका तिथं काय इंग्लंडचं जे बलस्थान होतं ते कमी कमी होत गेलं. नंतर इंग्लंडनं पण आपल्या ज्या इतर देशामध्ये असणाऱ्या ज्या कॉलनीज होत्या ना त्या काय करा सोडून द्यायला सुरुवात केली. लक्षात ठेवा. मग भारताचं संविधानाबाबत तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, पहिले कोण भारतीय असतील ते, त्यानंतर कोणती समिती आली का जिच्यामुळं भारताच्या संविधान निर्मितीला एक गती मिळाली, तर तिचं नाव आहे बाळानो काय? कॅबिनेट मिशन. कोणतं मिशन आहे? कॅबिनेट. तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाणार कॅबिनेट मिशनवरती. कॅबिनेट मिशन जे आहे याला अजून एक नाव होतं. काय नाव होतं बाळानो? त्रिमंत्री योजना. त्रिमंत्री योजना. कॅबिनेट मिशनला त्रिमंत्री योजना म्हणत होते कारण याच्यात 3 जण होते. ते 3 जण कोण? लक्ष द्या रे पोरींनो. 3 जण कोण? सर पॅथिक लॉरेन्स. हिचा प्रमुखच कोण असणार आहे? सर पॅथिक लॉरेन्स. सर पॅथिक लॉरेन्स. मी आज फक्त हायलाइट करतोय कारण आपल्याला उद्या मी परत पुढे कंटिन्यू करेन. सर पॅथिक लॉरेन्स, सर स्टेफर्ड क्रिप्स आणि एवे अलेक्झांडर हे 3 जण होते. पण कॅबिनेट मिशनचे प्रमुख कोण होते? सर पॅथिक लॉरेन्स. बरोबर. इथपर्यंत आलं. या संविधान सभेची जी काही सदस्य संख्या होती, सदस्य संख्या किती सांगितली होती त्यांनी? सदस्य संख्या आठवत आहे का? संविधान सभेची सदस्य संख्या सांगितली होती त्यांनी किती? 389. किती ना? 389 सदस्य संख्या सांगितली होती. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो बाळांनो. 389 ला 3 गटामध्ये वर्ग केलं होतं त्यांनी. 3 गट जे काय ब्रिटिश प्रांत असतील ते. ब्रिटिश प्रांत किती होते? आणि इथं काय होते बाळांनो? कमिशनर प्रांत. ब्रिटिश प्रांत आणि काय कमिशनर प्रांत आणि काय होते? संस्थानिक. यांना काय केलं? वर्गवारी करण्यात आली. किती त्यांची? 389 ची वर्गवारी. पहा बाळांनो काय 389 ला जेव्हा वर्गवारीमध्ये करण्यात आलं, ब्रिटिश प्रांत किती होते? 11. किती होते? 11. कमिशनर प्रांत किती होते? 4. आणि बाकीचे संस्थानिक. तर यांचे किती सदस्य येणार होते? 292. राईट. इथं किती आले बाळांनो? 292. त्यानंतर कमिशनर प्रांताचे 4 आणि संस्थानिकांचे किती किती होते बाळांनो? 93. अशा स्वरूपाचं ठरलं होतं. कोणत्या समितीनुसार? कॅबिनेट मिशननं दिलेल्या अहवालानुसार एक प्रतिनिधी भारतातला काय करल? 10 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करा. किती लोकांचं? 10 लाख. आणि संविधान सभेचे सदस्य कसे निवडले जाणार होतं? अप्रत्यक्षरित्या. कारण का 1935 ला भारतामध्ये जे काही 1935च्या कायद्यानुसार 1937 मध्ये भारतात ज्या काही 11 प्रांतात निवडणुका झाल्या होत्या त्या 11 प्रांतातले प्रतिनिधी जे जनतेने निवडून दिले होते ते काय करणार होते? संविधान सभेच्या सदस्यांना काय करणार होते? मतदान. हे लक्षात ठेवायचं बाळांनो. पण इथं तुम्हाला जर विचारलं मी 4 कमिशनर प्रांत सांगितले कोणकोणते रे? मग आठवतंय का बाळांनो? ए, बी, सी आणि डी. ए म्हणजे अजमेर, बी म्हणजे बलुचिस्तान, सी म्हणजे कुर्ग आणि डी म्हणजे काय? दिल्ली. असे 4 होते बाळांनो. परंतु वास्तवात पाहिलं आपण यांनी मतदान घेतलं आणि मतदान कधी पार पडलं? आठवतंय का? वया बंद करा. माहिती मला
हा, जुलै ऑगस्टमध्ये मतदान झालं. कधी झालं? जुलै आणि ऑगस्टमध्ये मतदान झालं, परंतु याच्यात बहिष्कार कोणी टाकला? हा, संस्थाने जे होते ना 93 यांनी काय टाकला? बहिष्कार. मग मतदान जर किती जागेसाठी झालं? 296 जागेसाठी मतदान झालं. 292 11 प्रांतातले आणि 4 जे कमिशनर प्रांत होते त्यातले 4, असे किती याच्यामध्ये 296 जागांसाठी मतदान झालं. 296 जागांचं जर तुम्ही पाहिलं वर्गवारी मी सांगितले होते. काँग्रेसला किती जागा आल्या? काँग्रेसला आलेल्या जागा 208. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं मी मुस्लिम लीगला किती जागा आल्या बाळांनो? तर 73. आणि इतर 15 आहे. 15 मध्ये बाळांनो इतर आणि अपक्ष मिळून 7 आणि किती होते बाळांनो? 8. आणि अजून जर तुम्हाला विचारलं ना महिला किती निवडून आल्या, त्या किती रे पुरींनो? 15. महिला किती निवडून आल्या? 15. सर्वाधिक सदस्य कोणत्या प्रांतातून निवडून आले होते? कोणता? संयुक्त प्रांत. किती होते? 55. संयुक्त प्रांतातून 55. बॉम्बे प्रांतातून एक महिला निवडून आली होती, तिचं नाव काय होतं? हंसाबेन मेहता. एकदम छोटे छोटे पॉईंट मी तुम्हाला सगळे क्लिअर करायला सांगितलं पहिल्यांदा. आता याच्यामध्ये झालंय बाळांनो हे, पण गडबड झाली. मुस्लिम लीगला अपेक्षा खूप होत्या, पण मुस्लिम लीगचा तिथं भ्रमनिराश झाला आणि मुस्लिम लीगनं भ्रमनिराश झाल्यामुळं याच्यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला का आम्हाला मान्य नाही, आम्हाला भारताचं हे जे काय असणार संविधान तयार करायचं नाही, संविधान सभाच मान्य नाही, आम्ही बाजूला आहे, आम्हाला वेगळा मुसलमानांसाठी वेगळा देश पाहिजे, आम्ही आमचा या मुद्द्याला एकमत नाही. मग हे त्याच्यातून बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर बाळांनो मी तुम्हाला सांगितलं भारताला 19 जुलै 1948ला ते स्वातंत्र्य देणार होते, पण भारतामध्ये त्या ठिकाणी हिंदू मुसलमानाच्या प्रचंड मोठ्या दंगली सुरू झाल्या. त्याचा परिणाम इंग्लंडला किंवा त्याचा परिणाम इंग्रज सरकारला कळाला का आता आपण भारतामध्ये एवढा काळ थांबू शकत नाही, म्हणून त्यांनी लवकरच कोणाला पाठवलं? माउंटबेटन यांना. कोणाला पाठवलं? ॲटली यांनी आपला अतिशय विश्वासपात्र असणारा कोणाला? तर माउंटबेटन, लॉर्ड माउंटबेटन हे भारतात आले आणि भारताच्या फाळणी, तुम्हाला जर विचारलं ना भारताची जी काय फाळणी आहे तर ती फाळणी कोणत्या समितीमुळे झाली किंवा कोणत्या योजनेमुळे, तर लक्षात ठेवते कोणती योजना आहे? माउंटबेटन योजना. कोणती योजना आहे? माउंटबेटन योजना. माउंटबेटन योजना कधीची बाळांनो? मग 3 जून 1947. माउंटबेटन योजना कधीची? 3 जून 1947 आणि या योजनेनुसार 2 देश निर्माण झाले. एक झाला भारत आणि दुसरा झाला पाक. ओके, भारत आणि काय आला? पाकिस्तान. आणि तुम्हाला जर भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटनं कधी पारित केला? 18 जुलै. हे पाठ पाहिजे ना? 1947. कधी बाळांनो? हे सगळं क्लिअर आहे. 18 जुलै 1947ला ब्रिटिश सरकारनं किंवा ब्रिटिश पार्लमेंटनं भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा पारित केला आणि भारताचे 2 तुकडे झाले, एक भारत आणि दुसरा काय? पाकिस्तान. तर त्याच्या संदर्भात कोणती योजना असेल? माउंटबेटन योजना. ती कधी आली? 3 जून 1947ला. आणि याच्यानुसार संविधान सभेची जी काही आकडेवारी होती ती बदलली. पहिली किती होती? आता 201 किती होते? नाही, 389 होती. किती होती? 389. पाकिस्तान वेगळा झाला, पाकिस्तान भारतातून बाजूला आला, म्हणून याची जी काय असणार 389ची जी संख्या होती ती कॅन्सल होऊन आता किती आली बाळांनो? 299. काय रे 299ची वर्गवारी आठवते का? पुन्हा त्या 3च गोष्टींमध्ये होणार बाळांनो. त्यावेळेस जे चीफ कमिशनर प्रांत होते आता 3, 4 ऐवजी किती राहिले? 3च राहिले. आता यातला ए होता, बी कॅन्सल झाला आणि सी आणि डी राहिला. म्हणजे याच्यातला कोण गेला? बी, कारण बलुचिस्तान पाकिस्तानमध्ये गेला. ए म्हणजे अजमेर राहिला, सी म्हणजे काय? कुर्ग, आणि डी म्हणजे काय? दिल्ली भारतात राहिला. फक्त याच्यातला बलुचिस्तान तिकडे गेला. आणि बाळांनो मग इकडे राहिले. आता इकडे जर सदस्य म्हणले तर इकडे किती राहणार? 226 प्लस काय? हे 3. आणि इकडे किती बाळांनो? 70. अशी वर्गवारी ठरली. 20 संयुक्त जे होते 23 जे काही संस्थानिक होते 23, ते 23 कुठं निघून गेले? पाकिस्तानमध्ये. एक बलुचिस्तान त्यांच्यात गेला. मग राहिलेला भाग हा असा आहे. मग भारताची एकूण किती झाली बाळांनो? 299. मग हे जे काय वोटिंग झालं त्याच्यानुसार बाळांनो जी काही सदस्य शेवटी जर तुम्हाला विचारलं या 299 पैकी किती लोकांनी सह्या केल्या, तर सह्या लक्षात ठेवा किती आहे? 284. किती लोकांनी सह्या केल्या हे पण प्रश्न आहे. संविधान सभेची सदस्य संख्या किती आहे? 299. सह्या केलेली किती आहे? 284. ओके, हे 284 जागांनी सह्या केल्या. त्या दिवशी पाऊस चालू होता, काही लोक वयोवृद्ध असतील, पाऊस असेल, या सगळ्या गोष्टींमुळे बाकीचे लोक येऊ शकले नाही. एकूण किती लोकांनी सह्या केल्या असेल तर 284. पहिली सही केली पंडित जवाहरलाल नेहरूंनी, शेवटची सही केली भारताचे राष्ट्रपती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पण शेवटच्या नंबरला सही कोणाची आहे? तर लक्षात ठेवा कोणाची बाळांनो? फिरोज गांधी. सगळ्यात शेवटी 284 नंबरला कोणी सही केली? फिरोज गांधी. सगळ्यात शेवटची सही फिरोज गांधींची आहे. सगळ्यात पहिला नंबरला सही आहे
क्रमानं कोणाची आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पण पहिली सही केली कोणी? पंडित जवाहरलाल नेहरूंनी. आणि शेवटची सही केली कोणी? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पण शेवटी सही आहे कोणाची? फिरोज गांधी. कोणाची बाळानो? फिरोज गांधी. फिरोज गांधी म्हणजे इंदिरा गांधींचे पती. फिरोज गांधी यांनी शेवटची असणारी सही. लक्षात ठेवा. एवढं तुम्हाला इथपर्यंत लक्षात ठेवायचं. नंतर त्याच्यात तुम्हाला लिहून द्यायचं राहिलं माझं का बाळांनो, या ठिकाणी जेव्हा घटना अंमलात आली तो भाग वेगळा. भारतीय लोकांनी घटना स्वीकारली कधी? स्वीकारली. पण याच्या अगोदर घटना निर्मितीचा भाग पाहून घेऊ. तुम्हाला घटना निर्मितीसाठी लागलेला काळ किती काळ लागला? 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. लक्षात ठेवा. प्रत्यक्ष कामकाज 165 दिवस. प्रत्यक्ष कामकाज काय? 165 दिवस. याच्यासाठी आलेला खर्च 96 लाख 3 लाख 63 लाख 96,729 रुपये खर्च आला. किती बाळांनो? 63,96,729 रुपये खर्च. लमसम म्हटलं जातं 64 लाख रुपये खर्च आला होता भारताच्या राज्यघटनेच्या संविधान सभेच्या निर्मितीसाठी किंवा संविधानासाठी. मग लक्षात ठेवायचं बाळांनो, इथं एकूण किती देशांचा अभ्यास करण्यात आला? 60 देशांच्या घटनांचा अभ्यास. एकूण किती घटनांचा अभ्यास? 60. एकूण समित्या किती होत्या? अरे अभ्यास समिती 22. यातली सर्वात महत्वाची समिती मसुदा. घटना निर्माण करण्याचं काम केलं मसुदा समितीनं. मसुदा समितीत एकूण 7 सदस्य होते. किती होते? 7. मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1946. कधी बाळानो? 29 ऑगस्ट 1946 ला मसुदा समितीची स्थापना. आणि हिचे अध्यक्ष कोण रे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे झालं प्राथमिक सगळ्या स्वरूपाच्या माहित्या. एकूण समित्या 11 आणि अधिवेशन 11 आहे. अधिवेशन किती झाले? 11. समित्या किती आहे? 22. एवढं लक्षात ठेवा. सदस्य 299. ह्या छोट्या छोट्या. अरे किती वेळा आळस देतो कशाला यायचं आपण एवढं लांबून? आपण जर 300 200 250 किलोमीटरहून संगमनेरमध्ये अभ्यासाला आलोय तर येताना आपण स्नान करूनच यायचं ना डबल. जर येऊन आपण जर आळस देत असेल तर आपण कशाला आलो? स्वतःला स्वतःची लाज वाटली पाहिजे का आपण कशासाठी आलोय? स्वाभाविक नाही. तुम्हाला आळस यायचं काय काम आहे? मी सकाळी 9 वाजल्यापासून क्लास घेतोय. मग मी तेच म्हणायचं का? किती छोटी गोष्ट आहे यार. तुम्ही क्लासला येता 3ला तुमचा क्लासचा टायमिंग आहे, तिसरी बॅच आहे, तर तुम्ही तुमचं मस्तपैकी फ्रेश होऊन यायला पाहिजे ना. का उठले सुटले तुम्ही? निम्मा वेळ तुम्ही आळसच देताय. याला काय मजा आहे? तुम्हाला शिकायचं का? तुम्ही आले कशात? आतून वाटलं पाहिजे. आपल्या आत्मा जागा झाला पाहिजे. कशाला आलोय आपण? फर्स्ट पहिला प्रश्न आपल्यासाठी, कशाला आलो आपण इथं? टाइमपास करायला आलो का? मग आपण येतोय तर आपला एक सुद्धा लेक्चर बुडला नाही पाहिजे. मला आता ते बॅटऱ्या टाकायचे तरी मी तुम्हाला सोडायच्या अगोदर 10 वेळा विचार करतोय का तुमचं हे रिव्हिजन तरी झाली पाहिजे. तुम्ही दनादन 2-4 जण फिक्स आहे त्यांचं चालूच आहे दान का? काय मजा आहे त्याला? हे काय माझा अभ्यास आहे का? हा तुमचा अभ्यास आहे. मी म्हणतो तुम्हाला कथन करून राहिलोय तो. तरी काय म्हणायचं? मरते ते चालू इथे चालू आहे, आपल्याला काय घेणं नाही. का आलो हा प्रश्न पडला ना, का संगमनेरला का आलोय हा प्रश्न पडला ना, त्याचे उत्तर आपोआप सापडते. फक्त आलोय म्हटलं ना, संपला विषय. दिवस घालवाय आलं त्या आयुष्यामध्ये. नंतर तुम्हाला काय सांगू, पोरींच्या घरच्यांचं काहीच प्रॉब्लेम नाही, पण पोरांच्या घरी इतके भयान प्रश्न निर्माण झाले ना, पोरांचे लग्नच होणार नाही, नोकऱ्या नाही लागल्या. भयावह परिस्थिती निर्माण झाली मार्केटची. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सरकारी नोकरी लागलीच पाहिजे. म्हणजे तुमच्या लग्नासाठी नाही पण तुमच्या स्वप्नांसाठी तरी लढा. दणका चालू आहे आळसाचा. 2-3 जण फिक्स आहे, बार दाबून चालू आहे त्यांचं. त्याला काही वाटत पण नाही. नेमकं मी काही बोलत नाही. आज कसं नवे नवे मुलं आहे, मला वाटतं नको वाईट बोलाय. कारण नाही तर माझ्या उत्तम वाणीतून तुम्हाला इतका त्रास होईल ना, म्हणून मी काहीच बोललो नाही. नको जाऊ दे म्हणलं. लाईन बिघडून टाकली. दणकून आळस देता. ठीक आहे, आळस आला थोडं खाली मुंडकं करा, आळस द्या, काही पद्धत घ्या. काय मजा आहे. म्हणजे काही कॉमन सेन्स पाहिजे ना. पुढं माणूस धडधड शिकवू राहिलो ना, आपला दणका चालू आहे. अरे काय बावळा हे मजा नाही. शिक्षणच नाही याला म्हणते. कुठं आलतो मी, परत विसरून जातो. हे असं पोरं गडबड करता. किती देशांचा अभ्यास झाला? 60. आता तुम्हाला विचारतात सगळ्यात महत्वाचे मुद्दे काय? घटना समितीचे अध्यक्षांबाबत. हंगामी अध्यक्ष हे पाठ पाहिजे. हंगामी अध्यक्ष हे पाठ पाहिजे. हंगामी अध्यक्ष कोण रे? जाधव. कोण रे बाबड्या? हंगामी अध्यक्ष
हे सगळे हंगामी अध्यक्ष म्हणजे काय, पहिली बैठक तुम्हाला आता याच्या पुढे ना पहिली बैठक लिहितो, तिच्यात निवडलं. पहिली बैठक कधी झाली, पाठच 9 डिसेंबर 1946 बरोबर 9. आणि दुसरी भरली 11 डिसेंबर. या दोन्ही बैठका महत्वाच्या 1946 असता. आणि घटना समिती स्थापना 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर बाबत मी काय बोललो होतो तुम्हाला आठवतंय, 2 वाक्य सांगितले होते. 14 नोव्हेंबर एक काय आपला काय संविधान दिन. 14 नोव्हेंबर संविधान दिन आहे. 26 नोव्हेंबर संविधान दिन आहे आपला. कधी आहे, 26 नोव्हेंबर संविधान दिन. 14 नोव्हेंबरला काय, जागतिक मधुमेह विरोधी दिन आहे. काय, जागतिक मधुमेह विरोधी दिन आहे ना. भारताचा काय बाल दिन आहे. आपले चाचा बाळांना फुलं द्यायचे ना, म्हणून तो काय बाल दिन आहे, लक्षात ठेवा. आणि जागतिक स्तरावर काय, जागतिक मधुमेह विरोधी दिन. जगात सगळ्यात जास्त रुग्ण कशाचे आढळतात आज, मधुमेहाचे. जगातल्या एकूण रुग्णांच्या 2/3 रुग्ण आपल्या फक्त भारतात आहे. डायबिटीजचे रुग्ण जगात किती आहे, जेवढे असतील ना त्याच्या 2/3 रुग्ण फक्त आपल्या काय इंडियामध्ये. जगात जर 3 रुग्ण असतील तर त्यातले 2 रुग्ण कुठले, भारतातलेच आहे. अख्ख्या जगात मिळून 1 रुग्ण आहे ना, अख्ख्या भारतात किती आहे, 3 पैकी 2 आहे. म्हणून विचार करा, अख्खे रुग्ण आपल्या भारतातून जातात. इतकं डायबिटीजचं प्रमाण भारतात वाढलंय. सांगा आपण गोड माणसं आहे म्हणून आपल्याला डायबिटीज आहे नाही का, असं त्याचा अर्थ आहे. हा, पहिली बैठक झाली 9 डिसेंबरला आणि तिथं हंगामी अध्यक्ष ठरले. कोण आहे रे मग, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. कोण होते हे, पटना इथून येणारे आणि सगळ्यात ज्येष्ठतम सदस्य. आणि एक घेतलं कुठून आपण, फ्रान्सकडून. कोणत्या घटनेकडून घेतलं, फ्रान्सच्या घटनेमध्ये सांगण्यात आलेलं सगळ्यात सदनातला ज्येष्ठ जो सदस्य असेल ना, तो सदस्य काय असेल बाळांनो, सदनातला सगळ्यात ज्येष्ठ सदस्य हा हंगामी काय असेल, घटना समितीचा अध्यक्ष असेल. हंगामी अध्यक्ष कोण मग आपले, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. तुम्हाला जर विचारलं हंगामी उपाध्यक्ष कोण रे, फ्रँक अँथनी. कोण होते बाळानो, फ्रँक अँथनी. हे झाले हंगामी. आता कायमस्वरूपीचे अध्यक्ष, हे दोन्ही प्रश्न लक्षात ठेवायचे. आता कायमस्वरूपीचे अध्यक्ष कोण रे बाळांनो, कायमस्वरूपीचे अध्यक्ष म्हणून कोणाला निवडलं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. येस. त्याच्यानंतर उपाध्यक्ष कोण रे, S.C. मुखर्जी. घटनेचे सल्लागार, येस, सल्लागार कोण आहे, लॉर्ड वेवेल यांनी सांगितलं होतं यांना घ्या म्हणून. कोणाला, बेनेगल राव यांना. B.N. राव. कोणाला बाळांनो, B.N. रावांना निवडलं. B.N. राव यांनी म्यानमारची पण राज्यघटना तयार केली. कोणत्या देशाची, म्यानमारची सुद्धा राज्यघटना निर्माण करण्याचं काम कोणी केलं होतं, B.N. रावांनी. म्हणून हे खूप मोठं हुशार माणूस आहे बाळांनो. यांनी जवळजवळ 245 कलमांची जी काही कच्चा मसुदा होता तो पूर्ण डायरेक्ट दिला होता. हे झाले सल्लागार. त्याच्यानंतर बाळांनो सचिव काल सांगितलं, अय्यंगार. कोण होते बाळांनो, अय्यंगार. हा, एवढं लक्षात ठेवलं तरी जमलं. हे झालं कशाच्या संदर्भात, सगळं हे जेवढी भारताची राज्यघटना असेल ती राज्यघटनेमध्ये निर्माण करण्यामध्ये एवढ्या लोकांचा महत्त्वाची भूमिका होती. मग आपण पाहिलं सुरुवातीला असणारी कलम, किती कलम होती, घटना निर्माण झाली त्यावेळेस कलमे किती कलम होते, 395 कलमे. त्यानंतर 22 प्रकरणे. हा, त्यानंतर त्या ठिकाणी प्रकरणे किंवा त्याला भाग म्हणा, परिशिष्टे किती होते बाळांनो, 8 होते. राईट. त्याच्यानंतर कलमे झाली, भाग झाला, परिशिष्ट आणि प्रास्ताविक. एक काय होतं बाळांनो, प्रास्ताविक. हे झालं कधीच, घटना स्वीकारली भारतीय लोकांनी. कधी स्वीकारली रे, घटना कधी स्वीकारली, 3 वेळा वाचन झालं. 4 नोव्हेंबर 1948ला मसुदा समितीनं संविधान सभेला काय केली, घटनेचा कच्चा आराखडा दिला. जवळजवळ 7,500 काय झाल्या त्याच्यावरती दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. 2,500 ते 3,500 दुरुस्त्या करण्यात आल्या आणि अखेर 3 वेळा वाचन करून भारतीय संविधान सभेनं संविधान स्वीकारलं कधी, 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबरला जेव्हा स्वीकारलं त्यावेळेस बाळांनो या ठिकाणी एवढे कलम, एवढं काय असेल ते. ओके. तुम्हाला जर विचारलं 26 नोव्हेंबरला एकूण किती कलमे लागू, कलमे लागू किती झाली होती, तर लागू झालेली कलम होती बाळांनो 16. मग 26 नोव्हेंबर हा दिवस आपला काय बाळांनो, संविधान दिन आहे. आणि महाराष्ट्राचा आपला जो आहे ना, इथं एकदा पोलीस भरतीला प्रश्न येऊन गेला, हा महाराष्ट्राचा काय आहे, प्रादेशिक हुंडा विरोधी दिन.
प्रादेशिक काय बाळानो हुंडा विरोधी दिन, हा प्रश्न एकदा येऊन गेला म्हणून लक्षात ठेवायचा. ओके, 26 नोव्हेंबरला. आणि नंतर ठरलं का भारत कोणत्या दिवसापासून संविधान लागू करेल, लागू किंवा अंमलबजावणी, कधी रे अंमलबजावणी? हा, अंमलबजावणी किंवा त्याला लागू म्हटलं जातं तर कधी केलं जाणार होतं? 26 जानेवारी 1950. का हाच दिवस निवडला? कारण 26 जानेवारी 1929ला 1929ला लाहोर अधिवेशन झालं होतं. लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. त्यावेळेस जाहीर करण्यात आलं होतं 26 जानेवारी 1930ला भारत हा आपला काय करेल, पहिला प्रजासत्ताक दिन साजरा करेल. आणि तेव्हापासून ठरलं होतं का प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारीच्याच दिवशी स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जाईल? 26 जानेवारी 1930ला. दरवर्षी स्वातंत्र्य मिळू नाही मिळू पण 26 जानेवारी काय असेल, आमचा स्वतंत्र दिन असेल. म्हणून त्या दिवसाचं महत्त्व लक्षात घेता, कारण 26 जानेवारी 1930ला पहिल्यांदा ध्वजारोहण लाहोरच्या त्या ज्या ठिकाणी जी नदी असणार आहे ते ठेवून सुरुवात झाली. आपण इथून पुढे काय करणार? 26 जानेवारी आपला काय असणार? स्वतंत्र दिन असणार. जसं अमेरिकेचा 4 जुलै 1776ला काय वाजला होता? मानवी हक्काचा जाहीरनामा. आज आहे अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन. कधी आहे? 4 जुलै. पण अमेरिका वास्तवात स्वतंत्र कधी झाला? 1887-86ला. ओके, 86-87ला. परंतु ते आज आहे, पण त्यांचा स्वातंत्र्य दिन कधी पाळतात? 4 जुलैला. कारण त्यांचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा कधी वाचला होता? 4 जुलै 1776ला. तसंच भारताचा पण पहिला स्वातंत्र्य दिन कधी पाळला होता? 26 जानेवारी 1930ला. म्हणून 26 जानेवारी हा दिवसाचं महत्त्व लक्षात घेता. जरी घटना इथं निर्माण होऊन स्वीकारली पण अंमलबजावणी कधी सुरू झाली? मग 26 जानेवारी 1950ला. आज किती कलम आहे? तेव्हा एवढी होती. आज किती कलम आहे बाळांनो? आज 400 जवळजवळ 70 झाली. किती झाली आता? 470. भाग किती झाले? 25. परिशिष्ट झाले 12 आणि प्रास्ताविक एकच आहे, बदल नाही. अशा प्रकारे आपली घटना आहे आणि अशा प्रकारे घटनेनुसार अंमलबजावणी सुरू झाली 26 जानेवारी 1950 पासून. आता घटनेमध्ये महत्त्वाचे काय काय बदल झाले ते सगळं याच्यात. फक्त तुमचं एक मध्ये राहिलं होतं प्रास्ताविक. काय राहिलं होतं बाळांनो? प्रास्ताविक. प्रास्ताविक जर तुम्हाला विचारलं नाही याबाबत लक्षात ठेवा बाळांनो. प्रास्ताविक जे होतं ना, जगातल्या कोणत्या राज्यघटनेमध्ये प्रास्ताविक आहे? तर कोणाच्या? अमेरिकेच्या. आपण कोणाकडून घेतलंय? अमेरिकेच्या राज्यघटनेचा स्रोत आहे, तिथून आपण प्रास्ताविक घेतलंय. प्रास्ताविक पहिल्यांदा कोणी किंवा प्रस्ताविकाचा यालाच उद्देशपत्रिका म्हणतात. काय म्हणतात? उद्देशपत्रिका. उद्देशपत्रिकेचा जो काय ठराव होता, हा ठराव कुणी मांडला? तर नेहरूंनी मांडला. पंडित जवाहरलाल नेहरूंनी. कधी मांडला? तारीख पाठ पाहिजे. कधी मांडला? 13 डिसेंबर 1946ला. पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव प्रास्ताविक मांडलं. कधी? 13 डिसेंबर 1946ला. कोणाच्या पुढं? संविधान सभेच्या. आणि संविधान सभेने याला हा ठराव पारित केला. कधी रे? ठराव पारित. कधी ठराव पारित केला? तर ती तारीख लक्षात ठेवा बाळांनो. 24 जानेवारी. कधी? 24 जानेवारी 1947ला. कधी? 24 जानेवारी 1947ला प्रास्ताविकाचा. याच्यावर सगळे प्रश्न येतात. भारताच्या प्रास्ताविकात असणारे शब्द जे उद्या आपण पाहणार, बाकीच्या गोष्टी ज्यांचं ज्यांचं राहिलं असेल बाळांनो, हे व्यवस्थित पाहून घ्या. लिहायचं असं तर लिहा, आणि तो स्क्रीनशॉट काढून घ्या. कसं पण करा. हां, ठीक आहे.